माजी सिटी इंजिनियर जे आहेत प्रशांत वाघमारे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. आता ते निवृत्त झालेले, मात्र नुकतीच त्यांना संपूर्ण प्रकरणात क्लीन चिट दिलेली आहे. आता याचे जे फॉलोअप घेणारे किंवा याचे जे याचिकाकर्ते आहेत या संपूर्ण प्रकरणावरचे, ते आता आपल्यासोबत आहेत. काय नेमकं संपूर्ण प्रकरण आहे आणि त्यांना क्लीन चिट दिले यावर तुमचा आक्षेप आहे? क्लीन चिट ही तत्कालीन महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी ACBच्या ओपन खुल्या चौकशीच्या मागणीपत्रावर दिलेला आदेश होता, जो उच्च न्यायालयानं या पिटिशनमध्ये रद्दबातल केलेला आहे. आणि हे आदेश रद्द करत असतानाच न्यायालयानं हेही स्पष्ट केलेलं आहे की अशा खुल्या चौकशीची परवानगी ACBला मागण्याची गरज नाही आहे, जिथं अपसंपदेचा विषय असतो. ही चौकशी ही ACBनंच करायला पाहिजे आणि हे महानगरपालिका आयुक्तांचं कॉम्पिटंट अथॉरिटी असू शकत नाही, त्यांना ते ज्युडिडिक्शन पण नाही. आता चौकशी तर करायला लावली आहे ना, ACBनं करायची चौकशी. महानगरपालिका आयुक्तानं केलेली चौकशी जी आहे त्यांना कुठलेही अधिकार नाहीत. त्याच्यामुळे त्या सगळे जे काही ACBच्या चौकशीला अडथळा ठरणारे जे काही आदेश, कम्युनिकेशन, हे सगळं रद्दबातल केलेलं आहे त्यांनी. मग तुमचा आक्षेप नेमका क्लीन चिट देण्यावरती आहे का आयुक्तांनी क्लीन चिट दिली म्हणून आहे, नेमकं कशावरती आहे? ACBनं जेव्हा तपास केला तेव्हा ACBला काहीतरी तथ्य आढळलं. 18 मे 2016ची तक्रार होती, त्याच्यावर तपास झाला. तपासामध्ये तत्कालीन शहर अभियंता ज्यांच्यावर ॲलिगेशन होते प्रशांत वाघमारे, हे सहकार्य करत नाही असं त्यांच्या रिपोर्टमध्ये होतं. हे सगळं मागं घडलेलं होतं माझं स्टेटमेंट झाल्यानंतर. आणि त्यामुळं मग ACBनं डायरेक्टर जनरल त्यांच्या वरिष्ठांना कळवलं. वरिष्ठांनी मग आयुक्तांना महानगरपालिकेचं कळवलं की आम्हाला याची खुली चौकशी करायची, प्रकरणाची व्याप्ती जास्त आहे आणि याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे आणि संशयास्पद आहे आणि वाघमारे साहेब सहकार्य करत नाहीत. त्यामुळं स्वतःच आयुक्तांनी ह्याच्यात तपास केला, कागदपत्र घेतले आणि त्याच्यामुळं हे जे प्रकरण होतं, जे मला 2019च्या शेवटी कळालं, जे मला मान्य नव्हतं की पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना कुठलेही अधिकार नाहीत, त्यांनी ACBच्या तपासामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत असं माझं म्हणणं होतं. म्हणून मी हे 2 आदेश चॅलेंज केले, जे रद्दबातल ठरवले आणि आता जो तपास करायचा ह्या प्रकरणात सगळा ACBनंच करायचा आहे. बरं, किती संपत्ती जप्त नाही, तो सगळा तपासाचा आणि तक्रारीचा भाग आहे. मी आता त्याच्यावर भाष्य करणार नाही. जे काय आहे ते सगळी गोपनीयता मान्य उच्च न्यायालयानंही पाळलेली आहे. बरेच कागदपत्र होते पण ते कुठं मेन्शन केलेलं नाही, त्याच्यामुळं तपासाला काही बाधा येईल असं बोलणं योग्य ठरणार नाही. 2000 कोटी असं ते जे आहेत ते आहेत, त्याच्याबद्दल आता बोलणं योग्य नाही. कारण मला तपास ह्या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावायचा आहे, शांतपणानं काम करायचं आहे आणि मला एकट्यालाच नाही तर पुण्यातल्या ज्या पुण्याची दुरावस्था झाली हे सगळ्यांनाच ह्याच्यातून न्याय मिळणार आहे. यात आयुक्त आहेत का कोण? नाही, आयुक्तांनी दिले असं तुम्ही म्हणताय. आयुक्तांनी परवानगी नकारली, ते सामील आहेत नाहीत हे याच्यावर मी भाष्य नाही करणार. तो ACB तपास करेल की हे नकारत असताना काही घडलं होतं का, काय तो तपासाचा भाग आहे. ते माझ्या ॲलिगेशनमध्ये पण नाही आहेत, कारण माझं फक्त तत्कालीन शहर अभियंता यांच्याविरुद्धचीच तक्रार होती आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध. भ्रष्टाचार म्हणजे नेमका किती, तुमच्या अंदाजानुसार किती भ्रष्टाचार, काय भ्रष्टाचार, कशा प्रकारचे भ्रष्टाचार? काही आकडा बोललो तर त्याला अर्थ नसतो. जो तपासामध्ये त्यांची कमाई आणि त्याच्यापेक्षा जास्त आढळलेली मालमत्ता यातला जो फरक येईल ती कमाई अपसंपदा असेल. आता कशा प्रकारे मग याची चौकशी होईल बरं? आता ACBला जेव्हा हे 2 आठवड्याचा कालावधी संपेल, जेव्हा महानगरपालिका किंवा ज्याला कोणाला अपील करायचे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी केलं, त्याच्यानंतर ही सगळी दिशा ठरणार आहे तपासाची. पण उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये म्हटलं आहे की स्विफ्टच्या आणि जिथनं लवकरात लवकर होईल तेवढे तुम्ही तपास करणे आणि ह्याच्यावर कायदेशीर चौकटीमध्ये राहून पुढची कारवाई करणे असे आदेश. तुमची काय मागणी आहे, तुम्ही कशा प्रकारे याचा माझी जी उच्च न्यायालयाकडे मागणी होती की हे आदेश रद्द व्हावेत आणि पुढं ACBनं कारवाई करावी, ते मान्य केलेले आहेत. आता ACBकडे जेव्हा हा तपास परत सुरू होईल तेव्हा मी माझा फॉलोअप घेईल आणि हे प्रकरण लॉजिकल एंडला, लीगल एंडला जाईल, तिथं मी प्रयत्न करेल. माझं न्याय मिळेल का नाही मिळेल, न्याय हे न्यायालय देत असतं, पण हे प्रकरण न्यायालयाकडे ACB घेऊन जाईल का पूर्ण तपास करून, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुमचा संशय आहे? माझा संशय नाही, मला आलेला अनुभव ACBकडचा हा वाईटच आहे. कारण ACBला आता ACB ही मोठी तपास यंत्रणा आहे, त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट खाली अशा परवानगीची गरज लागतच नाही, हे त्यांना मी त्याही वेळेस वारंवार सांगितलं होतं. पण तरीही त्यांनी तपासाची मागणी केली, परवानगीची मागणी केली, ती आयुक्तांना नकारली. म्हणजे कुठंतरी काहीतरी संशय येतो मला याच्यामध्ये. नक्कीच की आयुक्तांनी जी क्लीन चिट दिली आहे ती याचिकाकर्ता यांना मान्य असं त्यांचं म्हणणं आहे की आयुक्त या सगळ्या संपूर्ण क्लीन चिट देऊ शकत नाही. आता हा संपूर्ण
हा संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो आता ACB करणार आहे. आता आपल्यासोबत या प्रकरणाचं जे फॉलोअप घेत होते, याचिकाकर्ते होते आणि त्यांनी सविस्तर अशी सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे आता ACB या प्रकरणाचा तपास नेमका कशा प्रकारे करतं, खरंच या सगळ्यात भ्रष्टाचार झाला आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.